पद्धतीने त्याच्यावर कार्यवाही केली ठीक आहे. वळसे पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, सागर साहेब एक मिनिट. अध्यक्ष महोदय, हाफकिन इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि देशातल्या जनतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी इन्स्टिट्यूट आहे. ही इन्स्टिट्यूट त्याचं जे संशोधन आहे ते संशोधन ट्रस्ट म्हणून त्या ठिकाणी नोंदलं गेलेलं आहे. म्हणजे त्याची जी हाफकिनची ॲक्टिव्हिटी आहे ती साधारणपणानं वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री याचे अध्यक्ष असतात. आता हा विषय FDA का गेला मला काही माहिती नाही, परंतु एकंदरीत या संस्थेचं महत्त्व लक्षामध्ये घेता ही संस्था कुठल्याही खाजगीकरणाशिवाय शासनाच्या माध्यमातूनच डेव्हलप झाली पाहिजे. मी वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री असताना याच्यावर मी बराचसा विचार केलेला आहे. आज माझी फक्त मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की आपण जो डॉक्टर माशेलकर समितीचा जो अहवाल आहे तो प्रथमतः तुम्ही या सभागृहाच्या समोर मांडावा आणि त्या माशेलकर समितीच्या अहवालामध्ये काय दिलं आहे आणि त्याचा विचार नक्की शासनानं आपल्या स्तरावर काय केला आहे हे या सभागृहाला माहीत झाल्याशिवाय पुढील कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशी माझी भूमिका आहे. तर माननीय मंत्री महोदय, याबाबत म्हणजे एकदा तुम्ही प्रायव्हेटेशन केलं की जमीन तुमच्या ताब्यात राहतच नाही, जरी मंत्री महोदय किती सांगत असले तरीसुद्धा. त्याला एकदा इन्व्हेस्टमेंट केली समोरच्या पार्टीने की आपोआप त्याची मालकी हळूहळू ओव्हर द पिरियड त्यांच्याकडं त्या ठिकाणी जाते. आणि माझी खात्री आता तुकारामजी मुंडे या विभागाला आलेले आहेत, तेही याच्यामध्ये लक्ष घालतील आणि राज्याच्या हिताचं काय आहे, जनतेच्या हिताचं काय आहे ते पाहून याच्यावर निर्णय घेतील. आणि तशा आणि गरज पडली ते हाफकिनचा चार्ज FDA बरोबर मुंडेंनाच द्यावा आणि त्याच्यामधून मग हे काय होतं आहे ते तुम्ही बघावं, एवढं मी या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि हे जे मी मांडले तसा विचार मंत्री महोदय करतील का, होय किंवा नाही, एवढंच मला उत्तर पाहिजे. अध्यक्ष महोदय, सभागृहातले ज्येष्ठ वळसे पाटील साहेब यांनी हे हाफकिन तसं आपण सांगितल्याप्रमाणे अगदी खरं आहे का, पूर्वी ते वैद्यकीय शिक्षणालाच त्या ठिकाणी होतं. त्याच्याशिवाय मलाही त्याच्यातलं थोडंसं जे काय आहे, परंतु आपण जे मार्शल कमिटीचं जे सांगितलं, माशेलकर कमिटी 6/6/2017 रोजी डॉक्टर RA माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन झाली. सदर समितीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधारित व 5 प्रकल्पाकरिता निर्जीवित बाल पक्षघात, पंचगुणी लस, उतीवर्धित श्वानदंश, पिंपरी पुणे येथील माशेलकर समितीचा अहवाल सभागृहाच्या समोर ठेवणार की नाही? कमिटीचा जो अहवाल असेल तो सभागृहासमोर ठेवला जाईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हाफकिन ताई जरा बसाओ. हो जरा. सागर